नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण कुठली थाली वगैरे नाही बनवणार आहे, तर आज आपण मस्तपैकी तोंडाला चव आणणारे मिश्र पिठापासून धपाटे बनवणार आहोत। तर दिवाळी झाली आहे, खूप गोडधोड खाल्लंय आणि आता फ्रँकली स्पीकिंग गोडधोड खाण्याचा खूप जास्त कंटाळा आलाय। मग काहीतरी खमंग झणझणीत असं खावंसं वाटतंय। तर त्याचमुळे आज आपण मस्तपैकी मिक्स पिठापासून धपाटे बनवायचे आहेत। तर अतिशय झटपट होणारी आणि सोपी रेसिपी आहे, पारंपरिक रेसिपी आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। ह्यासाठी सर्वात आधी काय करायचं, तर पीठ घ्यायचं आहे। हे आहे गव्हाचं पीठ। त्यानंतर ही आहे भाजणी। आता माझ्या घरामध्ये थालपिठाची भाजणी होती म्हणून मी ॲड केली, तुमच्या घरात नसेल चकलीची भाजणी घातली तरी चालेल। हे आहे तांदळाचं पीठ। त्यानंतर हे आहे ज्वारीचं पीठ आणि सगळ्यात शेवटी घ्यायचं आहे डाळीचं पीठ। तर भाजणी नसेल तरी देखील तुम्ही धपाटे करू शकता, काहीच हरकत नाही आहे। बिना भाजणीचे देखील हे धपाटे खायला खूप छान लागतात। आणि तुम्हाला जर भाजणीचा व्हिडिओ हवा असेल तर माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे। तर हे सगळे पीठ घेतलेले आहेत, याच्यामध्ये कुठलंही मेजरमेंट आपण घेतलेलं नाही, सगळे पीठ हे अंदाजानेच घेतलेले आहेत। आता ब्लेंडर जारमध्ये थोडीशी कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर आता ह्या पिठामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया। सर्वात आधी घालून घेतलेली आहे धन्याची पावडर। त्यानंतर याच्यामध्ये घातली आहे थोडीशी हळद। मग घालून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर। लाल मिरची पावडर थोडंसंच घालायचं आहे, कारण आपण हिरवी मिरची देखील ॲड केलेली आहे। आता घालून घेतलेले आहे याच्यामध्ये थोडंसं जिरं। त्यानंतर हिंग घालायचं आहे, हिंगामुळे धपाट्याला छान खमंगपणा येतो। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता घालून घ्यायचे आहेत पांढरे तीळ आणि थोडासा ओवा। ओवा घालायच्या आधी ओवा थोडासा हातावर क्रश करायचा आणि मगच ॲड करायचा, त्यामुळे ओव्याचा फ्लेवर खूप छान उतरतो। तुम्ही याच्यामध्ये ओवा आणि जिरं मिक्सरला फिरवून देखील घालू शकता। आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत लसूण, मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण। ह्यामुळे धपाट्याला खूप छान चव येते, त्यामुळे शक्यतोवर वाटण अजिबात स्किप करू नका। आता 3 ते 4 कांदे घ्यायचे आहेत आणि ते जेवढे शक्य होईल तेवढे बारीक चिरून घ्यायचे आहेत। मी फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत, तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने देखील करून घेऊ शकता। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर सर्वात आधी मसाले आणि साहित्य एकत्र मिक्स झालं पाहिजे। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये जर भाजणी नसेल तर तुम्ही थोडंसं 2 चमचे दही घालू शकता। भाजणीमुळे हे धपाटे खूप खुसखुशीत होतात। मग भाजणी नसेल तर काय करायचं, तर दही घालायचं, ज्यामुळे धपाटे छान खुसखुशीत व्हायला मदत होते। आता सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेतल्याच्या नंतर थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा मळून घ्यायचा आहे। पाणी घालताना एकदम पाणी अजिबात घालायचं नाही आहे। तसंही आपण वाटण घातल्यामुळे आणि कांदा घातल्यामुळे याला बऱ्यापैकी मॉइश्चर याच्यामध्ये आहे, त्यामुळे पाणी घालताना जरा जपूनच घालायचं आहे। आणि इथे आपण नॉर्मल पाण्याचाच वापर करतोय, गरम पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही आहे। तर गोळा मळून झाला आहे, थोडंसं तेल घेऊन याला ग्रीस करून ठेवलेलं आहे आणि याला रेस्ट वगैरे करायला ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे, कारण कांद्यामुळे पिठाला पाणी सुटतं आणि पीठ पातळ होऊ शकतं, त्यामुळे धपाटे लगेचच्या लगेच बनवायला सुरुवात करायची आहे। तर गोळा आधी हातावर छान मऊ करून घ्यायचा आहे। आता थोडंसं पीठ पोळपाटावर टाकायचं आहे आणि त्यानंतर हे धपाटे छान पातळसर थापून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही ह्या पद्धतीने डायरेक्ट पिठामध्ये बुडवून देखील धपाटे थापून घेऊ शकता, किंवा बरेच जण हे धपाटे कपड्यावर बनवतात, कपडा ओला करून, तसं देखील तुम्ही करून घेऊ शकता, किंवा कोरड्या पिठाचा वापर करून देखील हे धपाटे खूप छान होतात। तर मैत्रिणींनो, धपाटे नक्की ट्राय करा। कसे वाटले ते कमेंट करून सांगा। माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर धपाटे आपल्याला छान पातळसरच थापून घ्यायचे आहेत।
जाड वगैरे करायची नाही, कारण जी टेस्ट पातळ धपाट्यामध्ये येते ती जाड धपाट्यामध्ये तुम्हाला येणार नाही. तर जोपर्यंत मी हे धपाटे थापून घेते तोपर्यंत मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तर हे धपाटे तुम्ही दही, शेंगादाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, ठेचा अगदी कशासोबतही खाऊ शकता. खूप मस्त लागतात. कुठे प्रवासाला जर जात असाल तर ह्याला सोबत देखील बनवून घेऊ शकता. असं छोटंसं एक होल करायचं आहे आणि आता मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. धपाटे बनवताना शक्यतोवर लोखंडी तव्याचाच वापर करायचा. तर ह्या पद्धतीने अलगद धपाटे गॅसवर टाकून घ्यायचे आहे आणि मस्त भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही धपाटे कसे बनवता, त्यासाठी कुठल्या पिठाचा वापर करता हे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मग छान थोडं थोडं तेल सोडून हे धपाटे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही तेलाच्या ऐवजी बटरचा वापर देखील करू शकता. ह्या पद्धतीने तेल सोडायचं आहे, परत उलटवून घ्यायचं, दुसऱ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. माझं मत विचाराल तर धपाटे कालपेक्षा आज म्हणजे शिळे खायला तर एकदम भन्नाट लागतात. तर हे छान भाजून झालेलं आहे. ह्याला बऱ्यापैकी खरपूसपणा आलेला आहे. ह्याच पद्धतीने आपण दुसरं देखील एक धपाटा भाजून घेणार आहोत. तर अतिशय मस्त खमंग असा वास सुटलेला आहे. हे अजून थोडंसं भाजायचं राहिलं आहे, त्यामुळे अजून आपण याला 1 ते 2 मिनिटभर भाजून घेणार आहोत. मी आधी सांगितल्याप्रमाणे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे. मोठ्या गॅसवर अजिबात भाजायचे नाही, कारण लोखंडी तवा असल्यामुळे मोठी जर फ्लेम केली तर हे धपाटे करपू शकतात. तर माझ्या चॅनलवर तुम्हाला दह्याचे धपाटे, कांद्याचे धपाटे किंवा कांद्याचं थालपीठ हे व्हिडिओ देखील बघायला भेटतील. तर त्यामुळे तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता. फक्त ज्वारीच्या पिठापासून किंवा फक्त भाजणीपासून देखील आपण धपाटे बनवू शकतो. तर ह्याच पद्धतीने दुसरे धपाटे देखील आपण बनवून घेतोय. तुम्ही जर दह्यापासून बनवले किंवा ताकापासून बनवले ते देखील खूप छान लागतात. तुम्ही टोमॅटोचे देखील धपाटे बनवू शकता किंवा फक्त भाजणीच्या पिठापासून देखील धपाटे बनवता येतात. तर दुसरे धपाटे देखील आता आपण भाजून घेतोय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीकधी तीच भाजी पोळी खाऊन जर कंटाळा आला असेल तर फॉर अ चेंज म्हणून आपण ही रेसिपी बनवू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या प्रकारचे पिठं आपल्या डाएटमध्ये ॲड होतात, त्यामुळे खूप हेल्दी रेसिपी आहे प्लस टेस्टी रेसिपी आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा. आता आपण याला सर्व करून घेणार आहोत. तर शेंगादाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, ठेचा आणि दही. रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.